सोसायटीमध्ये आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता सन्माननीय रोहिणी लोकरे यांच्या माध्यमातून या सोसायटीमध्ये माझा बाप्पा माझा गणपती या संकल्पनेतून की स्वतः गणपती बनवायचं शाडूची मातीचा आणि आपल्या घरी बसवायचा अशी संकल्पना लोकरे मॅडमच्या हातून झालेली आहे। आणि 7 वर्षापासून ते स्वतः माझा बाप्पा माझा गणपती मीच बनवणार आणि मी मखारित करणार असं पर्यावरणपूरक गणपती बाप्पा 7 वर्षापासून सोसायटीचे सर्व सदस्य सभासद बनवतात, मुलं बनवतात। मी खरं तर मनापासून त्याचं अभिनंदन करतो, आभार मानतो की पर्यावरणपूरक अशा या शाडूच्या मूर्त्या बनवतात आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचा कुठे त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते। यामुळे मी रिजन्सी इस्टेटच्या सर्व सदस्यांचं खास करून कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। मी रोहिणी लोकरे रिजन्सी विमेन्स क्लबची प्रेसिडेंट आहे। 2008 पासून आमचा क्लब अस्तित्वात आहे आणि वेगवेगळे पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही राबवतो। हे आमचं आपला बाप्पा आपणच बनवूया ही संकल्पना घेऊन आम्ही आपला घरचा गणपती जो आहे तो या कार्यशाळेमध्ये बनवतो आणि हाच गणपती आम्ही घरी बसवतो। तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आणि पर्यावरणाचं संवर्धन करणे हा यामागचा मोठा उद्देश आहे आणि पर्यावरणपूरकच विसर्जन करणे हे सुद्धा आम्ही करतो। म्हणजे मी तर माझ्या गणपतीचं विसर्जन घरी बादलीमध्ये करते, मी कुठेही बाहेर जात नाही विसर्जनाकरता। तर हे 7वं वर्ष आहे आणि सुरुवात आम्ही ज्या वेळेला केली त्यावेळेला फक्त 5 जण सहभागी झालेले होते, परंतु याचा आम्ही प्रसार जनजागृती करून आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये आज या ठिकाणी आपण बघताय जवळपास 25 जण ह्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाने आपापला गणपती आपल्या पद्धतीने आपल्या कल्पकतेने बनवलेले आहे शाडू मातीपासून आणि रंगकाम सुद्धा ते स्वतः करतायत। मागच्या रविवारी आम्ही मातीपासून मातीकाम केलं आणि सुकल्यानंतर आज आम्ही रंगकाम करतो आहे। तर ह्याच्यामध्ये एक आणखीन गोष्ट अशी आहे की आपण मोबाईल वेडे झालेलो आहोत। तर हे जवळपास मी सकाळपासून आज सगळे सहकुटुंब या ठिकाणी गणपती रंगवण्याचं काम करतायत। मोबाईलचं कोणालाही म्हणजे सगळ्यांना विसर पडलेला आहे, कोणालाही असं मोबाईलमध्ये घुसावं असं वाटत नाही आहे। आपले आपले गणपती रंगवण्यामध्ये सगळेजण पूर्ण कुटुंबाचे कुटुंब असं मग्न झालेलं आहे। हे बघून सुद्धा खूप आनंद होतो। एकीची भावना म्हणजे ह्या सोसायटीमध्ये सुद्धा एकीची भावना, एकमेकांना मदत करण्याची भावना, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामधनं एका उपक्रमामध्ये आपण कितीतरी गोष्टी अचीव करू शकतो हेही मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। आमच्या सेक्रेटरी आहेत ह्या श्रेया वैद्य, ह्या सुद्धा स्वतःचा गणपती स्वतःच करतात।